सध्या अमरावती चर्चेत आहे ते म्हणजे अल्पवयीन मुलींचे जे व्हिडिओज ज्या पद्धतीनं काढले गेले आणि त्यांना ज्या पद्धतीनं त्रास देण्यात आला. मुळात ही मानसिकताच किती विचित्र आहे आणि काहीतरी पैजा लावून अशा पद्धतीनं ह्या सगळ्या प्रकरणाकडे आपण कसं पाहता? अमरावती असो, नाशिकचं प्रकरण आहे, पुण्याचं प्रकरण आहे, मोठ्या प्रमाणात आपण राज्यामध्ये देशामध्ये असे प्रकरण बघतो की आज मला तर असं वाटतं की आज देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून राज्यामध्ये देशामध्ये हे लोक काम करत आहे, अनेकांच्या मुखसंड्या दाबून ठेवलेल्या आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये मी बघितलं की एक अमरावतीचं उदाहरण पाहिलं, कोल्हे प्रकरण. सरजुदा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी जिहादींनी काही मुस्लिमांनी ज्या पद्धतीने त्या कोल्हे एक हिंदू विचाराचा व्यक्ती होता त्याचं पूर्ण त्याला सर काढण्याचं काम केलं, त्याचा ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली, त्या हत्येमध्ये तुम्ही पाहिलं की तेव्हा काँग्रेसची गव्हर्नमेंट असताना त्या ठिकाणी हिंदू विचाराचे उमेश कुल्ले यांनी फक्त एक पोस्ट व्हायरल केली होती. त्या पोस्टवर त्यांची त्या ठिकाणी गँग पद्धतीनं काही जिहादी मुस्लिम काही व्यक्तींनी त्या ठिकाणी त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर ते प्रकरण पूर्ण दाबलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब आल्यानंतर ते प्रकरण NIA मध्ये गेलं. NIA मध्ये काढून त्या ठिकाणी जवळपास 15 ते 20 मुस्लिम समाजाचे तरुण त्या ठिकाणी अरेस्ट केले. त्या ठिकाणी पोस्ट व्हायरल केल्यामुळं त्या ठिकाणी उमेश कोल्हेंची हत्या केली. अनेक तुम्ही लव्ह जिहादचे मॅटर बघता की मोठ्या प्रमाणात लव्ह जिहाद याला खऱ्या अर्थानं खतपाणी देण्याचं काम हे जे मागून होत आहे, ज्या पद्धतीनं काही मुस्लिम विशिष्ट काही लोक या ठिकाणी तरुणांना पूर्ण सुखसुविधा उपलब्ध करून देतात, गाडी, चांगले कपडे, पॉकेट मनी, आणि हिंदू मुलींना फसवणे, त्या ठिकाणी लव्ह जिहादसारखं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रकरण करून त्या ठिकाणी तिचं जीवन उद्ध्वस्त करणे, अशा प्रकरणामध्ये आज तुम्ही परतुळाचं जे प्रकरण बघता अचलपूरचं, त्या प्रकरणामध्ये तुम्ही बघितलं की ज्यांनी तन्वीर आलम जो आहे, तन्वीर मोहम्मद, त्यांनी जेवढ्या मुलींशी संपर्क केला त्या मुलींना फसवण्यासाठी ज्या काही त्यांनी युक्त्या लढवल्या, ज्या पद्धतीने त्यांच्याशी संपर्क केला, आणि विशेष म्हणजे त्या मुस्लिम तरुणांमध्ये होळ लागली होती, कोण जास्तीत जास्त मुलींना अटकवते, त्या ठिकाणी कोण त्या मुलींना जास्तीत जास्त आपल्या याच्यामध्ये कंट्रोलमध्ये आणतात, आणि त्या जो मुलगा त्या ठिकाणी जास्त मुली पटवेल त्या ग्रुपमध्ये ते तरुण चौकामध्ये केक कापत होते. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सन्मान मिळत होता की यांनी जास्त मुली पटवल्यामुळं याला तिथे अभिनंदन केलं पाहिजे केक कापून. आणि अशा पद्धतीनं तरुणींच्या जीवनाशी खेळणं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या जीवन उद्ध्वस्त करणं, जर या बाबतीमध्ये जर या तरुणांना कोणी जर चालवत असेल, यांचा कोणी जर आका असेल, जो आका यांना पाठबळ देत असेल, त्या आकांच्या मुसक्या पकडणं जरुरी आहे, त्याला अरेस्ट करणं जरुरी आहे. आज 8 ते 10 तरुण त्या ठिकाणी पकडले गेले. आज आम्ही पण म्हणत नाही की त्या मुलींचं नाव डिक्लेअर झालं पाहिजे की त्यांनी रिपोर्ट दिला पाहिजे, पण जे आज त्यांच्या मोबाईलमधून लॅपटॉपमधून जे कलेक्शन झालं आणि ज्या ज्या ठिकाणी त्या मुलींवर अत्याचार झाले, ज्या ज्या मुलींना तिथे नेऊन त्यांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ते प्लेस त्यांच्या ताब्यात आले, तर हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी होत असेल त्यावर एक वचक राहिली पाहिजे. त्या मुस्लिम तरुणांनी आता सुधरून गेलं पाहिजे की आपण कुठे हात टाकत आहे. जर त्या ठिकाणी कुठे हात टाकून त्या ठिकाणी त्यांच्या हात छाटाचं काम, त्यांची उंगली छाटाचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर करतच आहे, पण एक त्यांचे कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आमचंही कर्तव्य आहे. आणि हे प्रकरण पूर्ण बाहेर काढलं, त्या ठिकाणी त्यांना जेलमध्ये टाकलं, लॉकअपमध्ये टाकलं, कारवाई चालू आहे, आणखी तपास चालू आहे, पण हे देशामध्ये कुठे होऊ नये त्यासाठी मला असं वाटते मुस्लिम समाजाच्या काही आकांनी पुढे येऊन त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे, काही मौलाना लोकांनी पुढे आलं पाहिजे, आणि अशा प्रकारचे जे चुकीचे काम करणारे लोक आहे
काही तरुण त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मुलींचा छेड करतात, त्यांना फसवतात. त्यांना मुस्लिम समाजाच्या वतीने सुद्धा पनिशमेंट मिळाली पाहिजे, असं माझं आपल्या माध्यमातून काही मौलानांना सुद्धा माझी विनंती आहे. जर आपण अमेरिका आणि इराणचं जेव्हा होते युद्ध होते, तेव्हा आपण झेंडे घेऊन आपल्या देशामध्ये सुद्धा फैरवतो, इराणचं समर्थन करतो, इराणसाठी पुढे येतो. आपण कुठल्याही प्रकारचं जर एखादं पाकिस्तानची टीम अगर जिंकते तर जल्लोष आपण इंडियामध्ये करतो. तर त्याच पद्धतीनं या ठिकाणी सगळे मुसलमान हे खराब आहे माझं म्हणणं नाही आहे, पण ज्यांना पाकिस्तानवर प्रेम आहे, ज्यांना असं वाटते पाकिस्तान हा आपला देश आहे, आपल्या देशामध्ये जर काही झालं तर आपल्या हिंदुस्थानमध्ये ते जल्लोष करतात, म्हणजे पाकिस्तानमध्ये जर काही झालं तर हिंदुस्थानमध्ये जल्लोष करतात. अशा लोकांनी, नवनीत राणांसुद्धा हेच म्हणणं होतं की अशा लोकांनी पाकिस्तानमध्ये गेलं पाहिजे, ज्यांना हिंदुस्थानवर प्रेम नाही आहे. ज्या लोकांना पाकिस्तानाची वाहवाही आमच्या इंडियामध्ये करायची, हिंदुस्थानमध्ये करायची आहे, त्यांच्यासाठी हिंदुस्थानमध्ये जागा नाही आहे, असं त्या नवनीत राणांचं म्हणणं होतं. त्याला तोडून मोडून काहीतरी मध्ये बनवण्यात आलं. पण माझं हेच म्हणणं आहे की जे अशा प्रकारे हिंदू मुलींना फसवून जर अशा प्रकारचं हिंदूंच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचे हात छाटण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा करतील, एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पण करू, आणि देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री तर या देशामध्ये पूर्ण लक्ष ठेवून बसलेले आहे की अशा लोकांना धडा शिकवायचा.